शरद पवारांचे 5 खासदार फोडा आणि मंत्रिपद मिळवा अशी ऑफर भाजपनं प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांना दिल्याचा दावा राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर अजित पवार गटानं देखील राऊतांवर पलटवार केला। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ। असे दावे रोज संजय राऊत करत असतात आणि रोज तोंडावर पडत असतात। अशा कुठल्याही दाव्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। संजय राऊतांनी केंद्रीय मंत्रिपदावरून केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांचे 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद घ्या अशी ऑफर भाजपनं अजितदादांना दिल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांच्या या दाव्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ। पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत। फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असते। संजय राऊतांनी आतापर्यंत केलेले दावे जर काढले तर त्याचा एक नवीन इतिहास होईल। असे दावे रोज संजय राऊत करत असतात आणि रोज तोंडावर पडत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही दाव्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। आमचं केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान निश्चित आहे। आज ना उद्या ते आम्हाला भेटणार आहे। त्यांच्या कुणाच्या येण्यानं आणि कुणाच्या न येण्यानं ते थांबणार नाही। संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार गटाकडून कोणतीही ऑफर आली नसल्याचं खासदार अमर काळे यांनी म्हटलंय। राऊत साहेब हे कुठल्या आधारावर बोलतात हे त्यांना माहीत। आता शिवसेनेपेक्षा जर त्यांना जास्त माहिती राष्ट्रवादीची असेल तर खरं एक चिंतनाचा विषय आहे। परंतु या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः अजित पवार गटांकडनं किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंच प्रपोजल हे आमच्यापैकी कुठल्याही खासदाराला अद्यापपर्यंत आलेलं नाही। हा जो निर्णय हा माननीय शरद पवार साहेब घेतील आणि पवार साहेब जो निर्णय घेतील आता त्या संदर्भामध्ये आमच्या 8 लोकांची एक वाक्यता राहील। संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा देत विजय वडेट्टीवार यांनी देखील दिल्लीत हालचाली सुरू असल्याचं सांगत भाजपवर टीका केली आहे। तर संजय शिरसाट यांनी राऊतांच्या दाव्यानंतर ठाकरे गटावर निशाणा साधला। दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे। भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही। त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे। 5 खासदार फोडा मग तुम्हाला मंत्रिपद देऊ, याला ही माहिती कोण देते? परंतु यांनी बेछूट आरोप करायचं, कधीही त्यांनी एकत्रितपणे कोणाला राहू दिलेलं नाही। शरद पवार साहेबांना तो चांगल्या प्रकारे आणखी ओळखलं की नाही मला माहीत नाही, परंतु शरद पवार साहेब स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। असं कुणाच्या सांगण्याहून कुठं जाण्या इतके दूध खोळते ते पण नाहीत, ते चांगले राजकारणी आहेत। राऊतांच्या दाव्यानंतर अजित पवार गटाकडून देखील पलटवार करण्यात आलाय। मात्र राऊतांच्या दाव्यात कितपत सत्यता आहे, खरंच भाजपनं दादांना ऑफर दिली आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।